नमस्कार शेतकरी मित्रांनो, मागील व्हिडिओ जो आपण या तारींवर पाणी कसं बघावं हे पाहिला होता, त्याला आपण भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद। आणि त्या व्हिडिओमध्ये आपण जो झरा आहे त्या झऱ्याची दिशा कोणती आहे, जागा कोणती आहे आणि त्याची रुंदी किती आहे हे आपण सांगितलेलं आहे। आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण अजून दोन गोष्टी प्लस करणार आहोत, त्यामध्ये ते झऱ्याची उंची, जाडी आणि तो झरा जमिनीपासून किती खोल आहे याबाबत आपण सविस्तर माहिती घेऊया। दुसरी गोष्ट म्हणजे मी यूट्यूबवर जितके काही गोष्टी पाहतो, मला एकच समस्या आढळते, ती म्हणजे 5 मिनिटाची जी गोष्ट आपण समजू शकतो तिला 10 मिनिटं लावतात। त्यामुळे मला नेहमी वाटतं का टाईम कसा वाचला जाईल, त्यामुळे हे जे 15 मिनिटात सांगणारी गोष्ट आहे, मी तुम्हाला 8 ते 10 मिनिटामध्ये पूर्ण या 5ही गोष्टी सांगणार आहे आणि आपला वेळ वाचवणार आहे। त्या मोबदल्यात आपण फक्त व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघावं ही अपेक्षा। चला तर सुरुवात करूया। प्रथम आपण जे जमिनीतला झरा आहे त्याची रुंदी किती असन आणि त्याची जाडी किती असन ह्या दोन गोष्टी मी ह्या प्रयोगावर आपण सांगणार आहोत। कारण जमिनीतला आपण असं दाखवू शकत नाही, परंतु आपण हे जे वर ठेवलेलं आहे यानुसार आपण असं स्पष्ट होऊ शकतं की त्याची रुंदी किती। तर हे बा, आता साधारण ही बादली ठेवलेली आहे, तर हिची रुंदी साधारण 9-10 इंच 12 इंचापर्यंत आहे। तर मी जेव्हा या बादलीवर उभा राहतो तेव्हा या काळ्या एकदम अशा मोकळ्या सोडलेल्या आहे आणि हे पहा वारं पण येत आहे, परंतु त्याची जी बादलीची जी रुंदी आहे त्या रुंदीपेक्षा जादा होत नाही आणि कमी पण होत नाही, थोडे हलणार परंतु त्यावर स्थिर होणार। म्हणजे हे जे समोरचे जे टोक दिसतंय आपल्याला हे आणि हे जे बादलीची जी पाण्याची रुंदी आहे ते दाखवत आहे, म्हणजे जितकं पाणी रुंद आहे हे पुढे दाखवत आहे, म्हणजे जो जमिनीतला झरा किती रुंद आहे यानुसार आपल्याला समजणार। आणि त्याचप्रमाणे ही जी दुसरी आपल्याला जग ठेवलेलं आहे, आता हे जगाची साधारण 3-4 इंच रुंदी आहे बा। याच्यावर आल्यानंतर मी जरी मोठ्या केल्या तर होणार नाही, त्या ज्या खाली जो पाणी जगाचं पाणी जी रुंदी आहे तेच दाखवणार आहे। दुसरीकडे आपण चला इकडे येऊया, पेल्याकडे जाऊया। एकदम काड्या मी एकदम मोकळ्या सोडलेल्या आहे, म्हणजे जरासुद्धा त्याला टाईट केलेलं नाही। पण जेव्हा मी पेल्यावर येतो त्यावेळेस पेल्याची जी रुंदी आहे तीच दिसणार। नंतर इकडे एक छोटं झाकण ठेवलेलं आहे, त्या झाकणावर मी जेव्हा येईन त्यावेळेस हे पहा, झाकणावर जेव्हा येईन त्यावेळेस हे पहा एकदम जे समोरचं टोक बघा, त्या टोकाने जी झाकणाची रुंदी आहे, वारं इतकं येत आहे परंतु ते थोडं हलणार, परंतु त्या झाकणाची जी रुंदी आहे तीच रुंदी ती राहणार। आता हे झालं समोरचं जे पाणी आहे जमिनीतलं त्याची रुंदी किती हे समजणार। आणि त्यानंतर मग आपण आता त्याची जी जाडी आहे, उंची आहे, जो झरा येतोय तो 2 दगडांमधून किंवा 2 अशा पाख्यांमधून येतोय, त्याची रुंदी किती आहे जे आपण मागच्या व्हिडिओत आपण त्यावेळेस त्याचा उलगडा केला नव्हता। तर आपण आता हे जे झऱ्याची जाडी आपण बघणार आहोत। तर आता ही जी बादली साधारण हे खालून 1 फूटभर उंचीचं आहे। तर ह्या बा हे एकदम मागच्या वेळेस आपण हे सांगितलं नव्हतं, त्यामुळे हे पहा तुम्ही एकदम ध्यान देऊन पहा। ज्यावेळेस मी आता ही खालची एक काडी आहे आणि तिच्या वरची काडी आहे, हिला असं वर 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 जेव्हा नेतोय मी असं हे पहा वर 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 देत आहे, म्हणजे त्याचं अंतर होत आहे हे बा। आणि ज्यावेळेस ते पाण्याची जी उंची जी होणार त्यावेळेस पहा काडी एकदम अशी हलायला लागते इकडं तिकडं। आणि याच्यापेक्षा जर जास्त उंच घेतली तर ती हलत नाही, आणि एकदम खाली घेतली तर ती बी हलत नाही। आता हे जवळून पाहू शकता तुम्ही एकदम का जे खालची पाण्याची उंची इतकं जेव्हा दोन्ही तारीमध्ये अंतर होईल, खालच्या बादलीतल्या पाण्यातल्या उंची जितकी आहे तितकी ज्यावेळेस उंची होईल या तारींची त्यावेळेस त्या मूव्ह करायला लागतात। म्हणजे बा असे हलते तार, त्या उंचीवर तार असे हलते एकदम, आणि खाली जरी घेतलं तर बंद होते, वरती जर जादा घेतलं तर बंद होते। ज्यावेळेस पाण्याची उंची जेवढी येईल त्यावेळेस ते हालतात। आता दुसरी गोष्ट, जगातलं जे पाणी आहे हे साधारण 3-4 इंच आपल्याला आहे। आता आपण बी तिथे तेच करून पाहू। असं तारीवर तार ठेवली तर ते वारं जादा चालू असल्यामुळं थोडं हलू राहिलं, आणि जेव्हा आपण असं वर 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 घेऊन जाणार त्यावेळेस जेव्हा हे बा वरची तारीवर लक्ष द्या तुम्ही, जेव्हा जगामधल्या पाण्याची उंची जेव्हा लेवल येईल त्यावेळेस ही तार अशी हलायला लागते। म्हणजे याचा अर्थ असा आहे की जे पाणी आहे ते असं 5 इंचाचं आहे, 4 इंचाचं आहे, किंवा हे
10 इंचाचा आहे. इकडं पेल्याकडं पहा तुम्ही. आता पेला बी साधारण त्याच उंचीचं येईन. आपण हे छोटं पाहूया. आपण पेला आणि जग हे सारखं उंचीचं असल्यामुळं आपण पेला घेतला नाही. आता हे झाकणावर आपण आलेलो आहे. तर हे झाकणाची जी आता हे एकदम टेकून दिलेलं आहे तारीवर तार. मी जेव्हा अशी वरती 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 एकदम स्लो घ्यायचं. जेव्हा हे पहा, जेव्हा झाकणाची उंचीची जेव्हा पाण्याची उंची येईन त्याच वेळेस ही वरची तार आपल्याला मूव्ह करते, हलते. आपण जरी वरती घेतलं तर ती स्थिर राहते, अजून वरती घेतलं स्थिर राहते. एकदम आपण तारीवर बी एकदम खेटून घेतलं तरी पण स्थिर राहते. पण जेव्हा हळूहळू हळू आपण असं वरती घेऊ आणि जेव्हा त्या पाण्याची उंचीची लेवल येईन त्यावेळेस सगळा आपोआप वरची तार मूव्ह करायला हलायला लागते. डावी उजवीकडे डावीकडे उजवीकडे अशी हलते. म्हणजे आपण या ठिकाणी जी पाणी जमिनीमधलं त्याची जी समोरच्या टोकाला जी रुंदी आहे, म्हणजे पाण्याची झऱ्याची रुंदी किती आणि त्याची जाडी किती म्हणजे खोली किती, ह्या 2 गोष्टी इथे पाहिलेल्या आहे. मग आपण जी विहीर घेतलेली आहे आता त्या विहिरीकडे आपण तो झरा आहे त्या ठिकाणी आपण जागा कशी निश्चित करावा आणि ती कोणत्या दिशेनं तो झरा येतोय, तर त्या 2 गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहूया. ह्या 2 गोष्टी आपण इथे पाहिलेल्या आहे. तर या ठिकाणी आपण 2 गोष्टी पाहणार आहोत. म्हणजे झऱ्याची दिशा पाहणार आहोत आणि नंतर त्याचीवाली आपण जागा निश्चित करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जागा कशी निश्चित करायची ते बघूया. तर तुमचं जे क्षेत्र असेल पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, त्याच्या पूर्व पश्चिमेला तुम्ही जाणार, पूर्वेकडून पश्चिमेला जाणार त्यावेळेस दक्षिण उत्तर ज्या झरे ते मिळतील. आणि जेव्हा तुम्ही दक्षिण उत्तर जाणार त्यावेळेला पूर्वेकडे जाणारे तुम्हाला झरे मिळणार. ही जी तुम्हाला प्रॅक्टिकल माहिती पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेली आहे त्यामुळे आपण ते रिपीट करणार नाही. फक्त पाहण्याची जी जागा निश्चित करण्याची जी पद्धत आहे, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर जेव्हा फिरणार त्यावेळेस आपल्याला तो जमिनीतला झरा सापडणार. म्हणजे अशा पद्धतीनं आपण दोन्ही बाजूला फिरून झरा निश्चित करू शकतो. तर या ठिकाणी आता आपल्या जे विहिरीत झरा गेलेला आहे तर त्याची आपण इथे जर उभं राहिलो, बा इकडे जरी सरकलो तर ते वरती दाखवणार, त्याच्यावर जरी आपण नीट आलो तर त्याची रुंदी दिसणार. म्हणजे हे जो आपल्या विहिरीत झरा गेलेला आहे, हे जो विहिरीत झरा गेलेला आहे त्याची रुंदी अशा पद्धतीनं आहे. म्हणजे साधारण 3 ते 4 इंच आहे आणि आमच्या विहिरीत पण तो इतक्याच रुंदीचा येतोय. आणि या ठिकाणी त्याची आता आपण रुंदी पाहिलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला त्याची जरी जाडी पाहायची ठरली तर आपण तिथे ते पाहिलीच आहे. परंतु इथे जर पाहिली आपण तर हे पहा जावा, कारण तो काही लय मोठा रुंदीचा नाही झरा, साधारण एक असा एकदम दोन्ही दगडाच्या मधून पातळ जे शेडीचा पापुद्रा आहे त्यानुसार तो आहे. आणि अशा पद्धतीनं तो या रुंदीचा आहे. ज्या ठिकाणी आपण वरती नेलं तर बंद होणार, एकदम ठेवलं तरी बंद होणार. आपण त्या ठिकाणी ते 2 पाहिले. या ठिकाणी आपण आता तो जागा निश्चितची तुम्हाला सांगितलेली आयडिया प्रॅक्टिकल तर पाठीमागचा व्हिडिओ पाहू शकता. आणि जो कोणत्या दिशेने येतोय हा जो झरा आहे जमिनीतला, तर कोणत्या दिशेने येतोय तर त्यावेळेस त्या झऱ्यावर उभे राहा आणि ज्या 2 काड्यापैकी एक काडी अशी हातात धरा आणि त्या नेमकं त्या झऱ्यावर जेव्हा तुम्ही उभं राहणार त्यावेळेस ती काडी आहे जिकडून झरा येतोय त्या बाजूला त्याचा वेळेला टोक होणार. म्हणजे याचा अर्थ असं इकडं झालं म्हणजे हा इकडून झरा येतोय, दक्षिणेकडून येतोय आणि पूर्वेला जातोय. आपण नीट त्याच्यावर उभं राहिलो तर तो काही न करता ती काडी अशी आपोआप फिरणार आहे. ह्या बा मी परत याला झऱ्यावर उभं राहून काडी धरतोय तेव्हा ती काडी परत त्या झऱ्याकडे होणार आहे. आणि ती एक विशेष म्हणजे झऱ्यावर गेल्यानंतर ती जास्त इकडं पश्चिमेकडे जाणार नाही, पूर्वेकडे जाणार नाही. झऱ्यावरच ती स्थिर होणार. वाऱ्या असल्यामुळे थोडंफार ती लोटलीत परंतु त्याच जागेवरती परत येणार आणि त्या जागेवर स्थिर होणार. म्हणजे आपल्याला या ठिकाणी झऱ्याची दिशा समजलेली आहे. पाण्याचा जो प्रवाह येतोय तो कोणत्या बाजूने येतोय तर हा इकडून येतोय आणि इकडं जातोय. या ठिकाणी आपण जागा निश्चित कशी करायची आणि दिशा कुणकून यायची तर आपल्या 5 पैकी 4 गोष्टी स्पष्ट झालेल्या आहे मित्रांनो. आणि जी शेवटची गोष्ट आहे का जो तुम्हाला सांगितली होती की जमिनीपासून तिची खोली किती असणार ती आपण आता पुढील एका विहिरीमध्ये पाहणार आहोत. खोली मोजण्यासाठी विहिरीजवळ आलेलो आहे. आज आहे 26 जानेवारी 26. यूट्यूबवर खोली पाहण्याची अशी पद्धत
ही आपण मी स्वतः ते विकसित केलेली आहे. या अगोदर आपल्याला यूट्यूबवर कुठेही अशा पद्धतीनं खोली मोजल्या जाते, हे कुठेही आपल्याला भेटणार नाही. तर पाहूया चला. तर या ठिकाणी तो जो झरा आहे तो आपल्याला हे म्हणजे एकदम फिक्स ज्याचं जे जागा आहे ही जागा आहे त्याचीवाली. ह्या ठिकाणी तो झरा आपल्याला आहे. तर आपण जो 5वा जी गोष्ट स्पष्ट करणार आहे ती म्हणजे ती किती खोलीवर आहे. तर त्यासाठी आपल्याला एक आता वेगळा प्रयोग करावा लागणार आहे. या ठिकाणी आपण तो झरा निश्चित केला. तर ह्या झऱ्यापासून आपण आता चालत चालत त्याच्यापासून दूर जाणार आहे आपण. तर या असं पाहून घ्या, चालत 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 आपण असं दूर जातोय. कशासाठी जातोय तर आपण ते पुढे स्पष्ट होईनच. बा इकडं बघू घ्या, आपण त्या झऱ्यापासून आपण या काड्या घेऊन जातोय, दूर 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 जातोय आपण झऱ्यापासून काड्या घेऊन. तर या ठिकाणी तो झऱ्यापासून आपण आता साधारण आपण टेप लावून तर मोजणारच आहे. तर आपण आता साधारण एक 20-25 फूट आपण दूर आलेलो आहे. तर आपण या ठिकाणी जेव्हा येतोय ना, हे पहा या ठिकाणी जेव्हा येतोय त्यावेळेस या तारा जे आहे त्या कुणाकडेच जाती नाही. मग आपण अजून आता इकडे तिकडे त्याच्या जवळ जरी गेलो तर हे पहा जवळ गेलो तर या ठिकाणी मी जेव्हा आलो त्यावेळेस त्याच्या तारा आहे ते तिकडे दाखवत आहे. म्हणजे मी जेव्हा ह्या ठिकाणी येईन इथूनच आपल्याला ते तिकडं ते दाखवत आहे. इथून ह्या ठिकाणून तिकडं दाखवत आहे इथून. म्हणजे जेव्हा इथे येतो मी ह्या ठिकाणी तेव्हाच आपल्याला तिकडं या तारा अशा त्या साईडला अशा क्रॉस होत आहे. आणि इकडं जर गेलो तर होत नाही. मग आपल्याला आपण ह्या ठिकाणापासून त्या ठिकाणचं आपण एक टेपने अंतर मोजणार आहे आणि नंतर ते खोलीचं पण आपण अंतर मोजणार आहे. तर शेतकरी मित्रांनो इथे आपल्याला साधारण त्या झऱ्यापासून तर इथपर्यंत 20 फूट आलेलं आहे. मागून टेप आपण पाहतो हे बघा इथे 20 फूट आहे. हे जे 20 फूट आहे म्हणजे आपण ज्या ठिकाणी झरा आहे तिथून चालत आलो तर इथे 20 फुटापर्यंतच आपल्याला हे ज्या काड्या आहे अशा तिकडे क्रॉस होत आहे. 20 फुटाच्या पुढे गेलो का ह्याने सोडून देतात. म्हणजे आपण कसं एखादं करंट सोडून दिल्यामुळं ते तिकडं मूव होती नाही, तिकडं वागती नाही. मग आता आपल्याला हे जे अंतर आहे 20 फूट दाखवलेलं आहे. आता ना आपण विहिरीत पण चेक करणार आहे. तर विहिरीमध्ये पण 20 फुटावर तो झरा आहे का कमी आहे का जादा आहे तर आपण ते पण बघणार आहोत. तर मित्रांनो हे पहा इथे सुद्धा आपल्याला इथपर्यंत 22 दाखवत आहे. म्हणजे हे जे थोडं आपण कडवरती येते 1-2 फूट त्याच्यामुळं मग इथून 22 दाखवतं. म्हणजे जमिनीची लेवल तिथे 20 फुटावरच आहे. म्हणजे 20 फुटापासून तर बरोबर ते पाणी पडतं आहे तिथपर्यंत त्याचं खालचं टोक गेलेलं आहे. म्हणजे साधारण 20-21 फुटावर तो पहिला झरा बरोबर आपल्याला दाखवलेला आहे. असे इतर पण 1-2 बाकीचे बारीक झरे, परंतु आपल्याला समजण्यासाठी एक उदाहरण भरपूर झालं. साधारण आपल्या लक्षात आलं असेल. म्हणजे आता इतर दाखवून वेळ न घेता आपण एकावरून अंदाज घेऊ शकतो. फक्त मेथड लक्षात ठेवणे, झरेची जागा निश्चित करणे आणि त्याच्यापासून चालत जाणे आणि ज्या ठिकाणी तारा जिथून दाखवत आहे आपल्याला तिथून त्याचं अंतर मोजणे. याचं म्हणजे इतकं खोल अंतरेवर जमिनीमध्ये पाणी आहे. धन्यवाद मित्रांनो. आपण इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आवडल्यास शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि अजून जास्त डिटेल आणि प्रॅक्टिकल पाहायचं असल्यास तर या अगोदरचा व्हिडिओ आपण पाहू शकतात. इथपर्यंत वेळ दिल्याबद्दल आपलं धन्यवाद. जय जवान जय किसान.